Welcome to my channel. सौभाग्य अलंकाराचे महत्त्व. सौभाग्यवती स्त्रीने घालावयाच्या अलंकारांना सौभाग्य अलंकार असे म्हणतात. यामध्ये कुंकू, मंगळसूत्र, नथ, बांगड्या, जोडवे, बिरोदे, साडी, चोळी, वेणी, कर्णभूषणे, अंगठी, फणी असे अनेक अलंकार असले तरी सर्वसामान्य स्त्रीला परवडतील, सहज घेता येतील असे कुंकू, मंगळसूत्र, जोडवे, बांगड्या हे 4 अलंकार महत्त्वाचे आहेत. कालामानानुसार बाकीचे अलंकार दुय्यम असले तरी सौभाग्य चिन्ह म्हणून त्याचे महत्त्व कमी झाले नाही. हे अलंकार फक्त शृंगार म्हणून न घालता त्या पाठीमागचे मर्म जाणून घेतल्यास आपल्याला आपली भारतीय संस्कृती ही किती श्रेष्ठ आहे हे पटल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यामध्ये अध्यात्म आहे, प्रेम आहे, भावना आहे, त्याग आहे आणि विज्ञानाचा उद्देश आहे. हळद कुंकू. सौभाग्य अलंकारात कुंकुम तिलकाचे अतिशय महत्त्व आहे. इतर सौभाग्य अलंकार स्त्रीला तिच्या विवाहानंतर मिळतात, पण कुंकू हा अलंकार मुलीला जन्मापासूनच मिळतो. हळदी कुंकवाचा उपयोग हिंदूंच्या घराघरात, देव्हाऱ्यात, प्रत्येक सणव्रतात, मंगल उत्सवात आहे. म्हणूनच प्रत्येक घरात वर्षातून किमान एकदा दोनदा तरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो. निसर्गात तयार झालेल्या हळदीवर विशिष्ट संस्कार करून कुंकू तयार होतो. हळद प्लस चुना प्लस लिंबू हे एकत्र केल्यावर कुंकू तयार होते. विभिन्न पदार्थ एकत्र येऊन कुंकू हा पक्का पदार्थ तयार होतो. तसेच संसारात स्त्री पुरुष हे भिन्न देहाचे, स्वभावाचे, पण भावनिक बौद्धिक स्तरावर कायमचे एकत्र येऊन त्यापासून एक संसार तयार होतो. कितीही काही झाले तरी आता विभिन्न व्हायचे नाही हे कुंकू स्त्रीला सांगून जाते, शिकवून जाते. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत स्त्रिया उगवत्या सूर्याचे प्रतीक असलेले लाल रंगाचे कुंकू कपाळी धारण करतात. जिथे आत्म्याला जागृतीचे सूर्योदय झाल्याचे ती नकळत रोज सांगत असते. तसेच या आज्ञाचक्रातील सूर्यज्योतीचे बाहेरून प्रतिकात्मक पूजा, सतत स्मरण म्हणूनही कुंकू गंध हिंदू संस्कृतीत लावतात. कुंकू हे शक्यतो घरी केलेले असावे. शक्य असल्यास कुंकू मार्चन विधी करूनच कुंकू लावावे. टिकल्याने होणारे त्वचेवरचे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतात. मणी मंगळसूत्र. महाराष्ट्र व कर्नाटक या प्रदेशातील सुवासिनींचा प्रमुख सौभाग्य अलंकार आहे. यातील काळे मणी दृष्ट लागू नये म्हणून असतात. मंगळसूत्रात 2 वाट्या 4 मणी एका सूत्रात बांधलेले असतात. गाथा सप्तशतीत त्याला कनकदोरा असे म्हटले आहे. विवाह संस्कारात वर आपल्या हाताने मंगळसूत्र वधूच्या गळ्यात बांधतो. मंगळसूत्रातील वाट्या चंद्र सूर्याची प्रतीके आहेत. त्याचप्रमाणे मंगळसूत्रातील या 2 वाट्या हे पती पत्नींचेही प्रतीक आहे. त्यामुळे विवाह प्रसंगी एकात हळद व एकात कुंकू भरतात. मंगळसूत्र या शब्दावरून आपल्याला त्याचा अर्थ स्पष्ट होतो. मंगल म्हणजे शुभ, कल्याणकारी आणि सूत्र म्हणजे धागा, दोरी, तंतू. चांगले होण्यासाठी बांधावयाचा धागा. स्त्रीला सौभाग्याहून मंगल काहीच नसते. म्हणून लग्न लागता सौभाग्य चिन्ह म्हणून मंगळसूत्र बांधतात. मंगळसूत्रातील 2 वाट्यांमध्ये एक मुहूर्त मणी असतो. जोपर्यंत गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे तोपर्यंत कोणत्याही संकटात पती सुरक्षित असतो, अशी त्यामागची भावना आहे. मंगळसूत्रातील 2 वाट्यांबरोबर इतर मणी एकाच सूत्रात बांधलेले असतात. याचाच अर्थ स्त्री ही आपल्या पतीबरोबर कुटुंबातील इतर घटकांना एकाच सूत्रात एकत्र आणण्याची, बांधण्याची जबाबदारी पार पाडत असते.
या एकसूत्रीपणामुळे कुटुंब आनंदी राहून भरभराटीला येते, कारण मंगळसूत्र हे मांगल्याचे प्रतीक आहे. पवळा. मंगळसूत्रात पवळा असणे शुभ असते. तो उष्णता कमी होण्यासाठी उपयुक्त असतो. तसेच तो मंगळ या ग्रहाचा खडा असल्याने मंगळ या देवतेचे संरक्षण मिळण्यास त्याची मदत होते. जोडवे बिरोदे. पायाच्या अंगठ्याजवळ बोटात घालण्याची चांदीची अगर इतर धातूची वळी याला जोडवे असे म्हणतात. ते सौभाग्य चिन्ह आहे. पायातील उष्णता शोषण्याचे काम चांदी करते. हा अलंकार व्यूहोत्तर घालावयाचा असल्याने याला सौभाग्याचे, प्रेमाचे, पतिव्रत्याचे प्रतीक बंधन म्हणतात. भूताखेतांपासून संरक्षण व्हावे म्हणून प्राचीन काळी निरनिराळ्या धातूची कडी किंवा वळी हातापायात घालत. शरीरात वाईट शक्तींचा प्रवेश पायाच्या बोटापासून होतो, म्हणूनही पायात जोडवे घालण्याची पद्धत रूढ झाली असावी. जोडवी हा शब्द जूड या मूळ संस्कृत धातूपासून बनलेला आहे. याचा अर्थ बंधन असा आहे. हे बंधन सौभाग्याचे, प्रेमाचे, पतिव्रताचे असून हे सक्तीचे नाही, तर विवाहित स्त्रीने स्वतःहून ते पाळायचे बंधन आहे. दोन जोडण्याची शक्ती ज्यामध्ये आहे ते जोडवे. जोडत जाणे, घडत जाणे हे काम जोडवे करतात. स्त्री हीच कुटुंब जोडत जाण्याचे, घडवत जाण्याचे काम करू शकते. हे तिला जोडवे विवाहाच्या वेळेपासून प्रत्येक वेळी सुचवत असते. जोडव्याचा दुसरा महत्त्वाचा उपयोग असा की जोडवे ज्या बोटात घालतात त्यांचा पाठीच्या मणक्याशी, कमरेशी, कानाशी संबंध येतो. बाळंतपणानंतर कंबरदुखीचा त्रास होऊ नये म्हणून स्त्रिया जोडवे आधीपासूनच पायात घालतात. शरीराची सर्व ताकद पायामध्ये असते. ती शक्ती, ती ताकद, ती ऊर्जा बाहेर पडू नये तसेच या बोटांचा संबंध दोन्ही कानांशी येतो. कानांमध्ये असलेला द्रव आपल्याला संतुलितपणे चालण्यासाठी मदत करत असतो. म्हणून जोडवे ॲक्युप्रेशरच्या माध्यमातून ती बोट कार्यरत करण्याचे काम करतो. बांगड्या. काचेच्या बांगड्या म्हणजे कंकण. कंकणाचा जन्म जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. बांगड्या हे स्त्रीचे सामर्थ्य वाढवण्याचे काम करतात. तिच्यातील शक्तींची एकजूट करतात. विवाहातील सौभाग्य चुडा हा विवाहाच्या बंधनाची व जबाबदारीची जाणीव निर्माण करून देतो. लग्न चुडा हा वर्ज चुडा असतो. म्हणजे काचेचा असूनही वर्जाचे सामर्थ्य त्यात असते. तसेच सौभाग्य अभंग राहावे अशी त्यामागची धारणा असते. म्हणून देवाच्या दारासमोर बांगड्या भरण्याची पद्धत आहे. दुसरे असे की पार्वती माता हिमालयात तपश्चर्या करत असताना याच काचेच्या बांगड्यांनी त्यांनी आपले सामर्थ्य एकवटून व्याघ्रांना परतवून लावले. महासती द्रौपदीने भीष्म बाणांच्या शय्येवर पडलेले असताना डोक्यावर पदर घेऊन नमस्कार केला, तेव्हा तिलाही या बांगड्यांच्या आवाजामुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद नकळत भीष्माकडून दिला गेला. अशा या बांगड्या खरोखरच सौभाग्याचे लेणं आहे. नथ. सौभाग्य अलंकारात नथीला महत्त्व आहे. नाकातील नथीचा गर्भाशयाशी संबंध असतो. ॲक्युप्रेशर शास्त्र या अलंकाराद्वारे कार्य करते. अंगठी. सार्वभौमत्व, अधिकार, विलास, ऐश्वर्य याचबरोबर विवाहासारखे मंगलविधीत प्रीतीसारख्या कोमल भावना अंगठी प्रगट करते. अनामिकेतली अंगठी ही सोन्याची असावी व करांगुलीतली अंगठी ही चांदीची असावी. अनामिका करांगुली सोडून इतर बोटात अंगठी घालू नये असा शास्त्रज्ञ आहे. अंगठीचा उपयोग आपल्याला शुभ असलेल्या रत्न, यंत्र धारण करण्यासाठीही होतो. ग्रहांच्या बाधा, विशिष्ट कार्यात यश मिळवण्यासाठी अंगठीवर मुद्रा छापली जाते. तोरड्या,
पैंजण. विवाह बेडीची प्रत्येक क्षणाला पावला पावलाला आठवण करून देतात ते पैंजण. चुकू देऊ नकोस पाऊल, कोणतेही निर्णय घेताना सांगतात पैंजण. चांदीच्या या पैंजणात छोटे घुंगरू असतात. घुंगरूच्या या मोहक आवाजामुळे वाईट शक्ती दूर पळते. वातावरणात नाद निर्माण करून त्यात परिवर्तन घडून आणण्याचे काम हे घुंगरू करतात. तसेच चांदीचे हे पैंजण पायातील उष्णता शोषण्याचे काम करतात. कर्णभूषणे. प्राचीन कालापासून आसुरी शक्ती तसेच भूतबाधेपासून संरक्षण व्हावे म्हणून कर्णभूषणे घालण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मात लहान मुलांच्या जन्मापासून 16व्या दिवशी कर्णवेध संस्कार करतात. आजारी पडून लहान मुलांना आकडी येऊ नये तसेच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा संस्कार केला जातो. त्याचप्रमाणे कान टोचतात त्या जागेचा पचन संस्थेशी संबंध आहे. इथे ॲक्युप्रेशरची किमया बघायला मिळते. हिरवी साडी चोळी ब्रॅकेटमध्ये खण. साडी चोळी हा सुद्धा सौभाग्य अलंकार आहे. हिरवा रंग हा सृष्टीचा, शेतीचा, भरभराटीचा, प्रगतीचा आहे. म्हणून आई भगवतीला ही हिरवी साडी हिरवा खण देतात. जशी सृष्टी हिरवे वस्त्र धारण केल्यावर तिच्या पित्याला, शेतकऱ्याला आनंद होतो, तसेच विवाहात वधूकन्या ही हिरवा शालू अगर साडी नेसून स्वतःच्या आयुष्याला सुरुवात करते. वेणी गजरा हे सौभाग्याचं लेणं आहे. प्रेमाची ग्वाही देणारा, फुलाप्रमाणे त्याचा सुगंध दरवळावा म्हणून सांगणारी वेणी ही अनेक फुलांची मिळून बनलेली असते. एकाच दोऱ्यात अनेक जण बांधता येतात, प्रेमाने राहू शकतात असे सांगून जाते वेणी. वेणी म्हणजे फुलांना गुंफून केलेली शृंखला होय. पण ही शृंखला बंधन म्हणून नव्हे तर प्रीती, विश्वासाने तयार झालेली असते. करंडा फणी. प्राचीन काळापासून 64 कलामध्ये केशरचना ही कला मानली जात असते. 7व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत सौंदर्य वाढवणारी ही कला मानली जात असे. दृष्ट नजर लागू नये म्हणून पूर्वी अंबाडा वेणीत फणी खोवत असे. उद्देश फक्त हाच की ते सौभाग्याचं लेणं आहे आणि दुसरे असे की संरक्षणाचं प्रतीक. करंडा सुद्धा पूर्वापार हळदी कुंकवाचं सौभाग्याचं प्रतीक म्हणून प्रत्येक घराघरात आहे. तसेच देवीची ओटी भरताना करंडा फणीला महत्त्व आहे. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.